Felicitation program, principal of our college, Dr. D.S. Dote. Today's guest of honor, Dr. Swarupa Rani Gupta, professor in Department of Chemistry. Secretary was to be present here, Goenka ji, but he is not available with us today due to certain commitments. And all the IPSC members, and Dr. T. Deshmukh sir also as a big member, and all the staff members over here, a hearty welcome to you all for this event. It's my duty and privilege to honor the dais. I orally welcome Dr. D.S. Dote, chairperson of today's function. I extend to floral felicitation for Dr. S.N. Gupta Madam, Swarupa Rani Gupta Madam. So I request Principal Sir Dr. D.S. Dote. She resumed her charge from Dr. A.D. Rangani, HOD Physics, the then coordinator of IQAC and NAC. That was the very transition phase when there were many changes in the SSR and the AQR. During that phase of transition, she got updated with the new norms of SSR and made the needful changes in the ways of preparation of reports. So, after a long period being a QAC coordinator, today she is going to hand over the charge to the upcoming coordinator, Dr. Prachi Agrawal. I just want to share a moment when some changes in the reports were incorporated, but it was not convenient for all of the members to put their data in that form. She herself took the available data and modified it as per the requirements. Every staff who was in touch with Dr. Gupta had their own varied types of experiences. Now in this view, I would like to call Dr. K.B. Sangwe sir first to come over the dais. जैसा कि आप जानते हैं कि आज हम यहाँ गुप्ता मैडम के फेलिसिटेशन के लिए उपस्थित हुए हैं। वैसे देखा जाए तो अभी गुप्ता मैडम को यहाँ से सेवानिवृत्ति के लिए अभी 30-32 दिन बाकी है। आज हम यहाँ पे कंडक्ट कर रहे हैं, उसी टाइप का थोड़ा सा माहौल बना हुआ है और शायद उसी टाइप का भाषण मुझे करना पड़ेगा, ऐसा मुझे लग रहा है। साहब, उपस्थित सभी IQAC के सदस्य, सभी क्राइटेरिया के इंचार्जेस और सभी उपस्थित महाविद्यालय के अध्यापक और अध्यापिका, आज जिस व्यक्ति के बारे में हम बात करने वाले हैं उनको कोई जानता नहीं, ऐसा कोई नहीं होगा। आ चुके हैं, कभी ना कभी किसी ना किसी बहाने उनकी हमारी मुलाकात हो चुकी है, कभी खट्टी, कभी मीठी, कभी न्यूट्रल, अलग अलग सेंस में हमने उनसे मुलाकात की हुई है। ऐसी पर्सनैलिटी जिन्होंने एक बहुत बड़ा काम करके जा रहे हैं, आज वो हैंड ओवर करने जा रहे हैं। कितना खट्टा रहेगा, कितना मीठा रहेगा, ये नहीं बोल सकते, लेकिन जो एक्सपीरियंस हमने गुप्ता मैडम के साथ शेयर किए हैं, अनुभव किए हैं, एक्सपीरियंस किए हैं, उसके बारे में बात करते हैं। आज का जो प्रोग्राम है, जनरली हम जब भी हमारी कॉलेज की मीटिंग होती है, मीटिंग जनरली हमारा ही कार्यक्रम है, हम ही सब घर के सदस्य हैं, तो हमारी बात घर के अंदर रहने वाली बात घर की बात है। तो वो सेंस का फायदा उठाते हुए मैं कुछ बातें अपने साथ शेयर करना चाहूँगा। तो सबसे पहले मैं प्रिंसिपल सर की कुछ इस सेंस में परमिशन लेना चाहूँ कि इन हाउस में मुझे बात करने की परवानगी दी। जैसा कि आप जानते हैं कि जब भी कोई बात करने की बात आती है तो जनरली सभी पहले हमारे सहयोगी जो वरिष्ठ हैं उनका नंबर पहले आता है। इस बार कटके मैडम ने मेरा नंबर पहले लगा दिया, मेरी जिम्मेदारी बढ़ गई है और मैं ये ध्यान में रखूंगा कि मेरे बाद में आने वाले जो वक्ता रहेंगे या आने वाले हैं तो उनके लिए मैं बहुत कुछ बातें छोड़ के जाने वाला हूँ। जो बातें मुझे पता है वही बारे में बात करूंगा। तो सबसे पहली बात है कि
गुप्ता मैडम आप सब जानते हैं कि रसायन शास्त्र के प्राध्यापक रहे हैं। उनका जो ताल्लुक आया है, उनकी जो मुलाकातें हुई है, कुछ सिद्धि प्राप्त लोगों से हुई है, जिसमें है सत्यनारायण जी, एक सुरेश जी थे, वासुदेव जी थे, बालकिशन जी है और मोहन जी है। ये जो नाम मैं ले रहा हूँ, इनमें कुछ हमारे यहाँ पे ऐसे लोग हैं जिनकी तनख्वाह 1 लाख के नीचे है, उनको ये नाम शायद नहीं पता होंगे, लेकिन जिनकी तनख्वाह 1-2 लाख के ऊपर है उनको इनके नाम पता है। ये कहने का मतलब ये है कि जिनकी तनख्वाह 1 लाख के नीचे है, ये बात मुझे तब समझ में आई जब हमारे प्राचार्य ने एक हमको चुनौती दी थी स्कूल कनेक्ट 2.0 की। उस सिलसिले में जब हमारे सहयोगी से बात कर रहा था, तो एक मनीषा देवी करके हमारे यहाँ पे एक प्राध्यापिका है, उनके साथ जब इंटरेक्शन हुई थी तब उन्होंने कहा सर आपकी सैलरी से मेरी सैलरी आधी भी नहीं है। तो मुझे लगा कि मुझे दुख हो रहा था कि मेरी सैलरी अब से कम है, लेकिन जब सोचा उसी सिलसिले में जब पांडे जी ने हमको कुछ पत्रक दिए साइन करने के लिए रेवेन्यू स्टैम्प वाले, तब मैंने पहला ही पन्ना देख रहा था तो मुझे ऊपर वाले नाम दिखाई देते थे, तो उसमें सबकी सैलरी ज्यादा थी, तो मुझे उतना दुख नहीं होता था कि नहीं भाई सामने वालों की सैलरी बहुत ज्यादा है। लेकिन जब ये मैडम ने पॉइंट आउट रेस किया तो मुझे पता लगा कि नहीं, अपनी सैलरी से नीचे रहने वाले भी लोग बहुत कुछ हैं। दूसरा पन्ना देखा तो कम नंबर देखे, तीसरा पन्ना देखा तो तीसरे नंबर वाले सभी के सभी 1 लाख के नीचे ही थे। तब मुझे रियलाइज हुआ कि दो में बहुत सारा डिफरेंस है। तो ये जो ऊपर वाले नाम मैंने लिए सब 2 लाख के ऊपर वाले हैं, उनके ही लिए नोन है। तो ऐसे लोगों के जिनकी अलग अलग नाम आप दे सकते हैं, उनके लिए महान लोग भी बोल सकते हैं। छोटा सा अलग सा वर्ड है, शायद सभी के लिए रास नहीं आएगा, तो तुर्रम खान नाम है। ऐसे लोगों के बीच में मैडम रही है, रहने के बाद में अपने आप को कैसे डेवलप किया, यहाँ तक पहुंची। तो ये बात मुझे नहीं लगता कि किसी महिला ने या किसी ने एक्सपीरियंस की, ना भी कोई करेगी और ना ही कोई करने वाली है। ऐसी मैडम हमारी गुप्ते मैडम, इन लोगों के साथ उन्होंने रहा, जितना भी अपना सहवास उनके साथ में लिया, ये सभी सहवास में अपने आप को संभालते हुए यहाँ तक पहुंची हैं। उसके बाद में ये तो हो गया उनका जो जीवन काल में सबसे पहले जो विभाग में उन्होंने एंट्री की उसके रिगार्डिंग। उसके अलावा इनके जब सर्विस में अलग अलग एक्टिविटीज मिलती है प्राचार्य की तरफ से, तो उसमें एक IQAC नाम का इंचार्ज उनको बनाया गया है। जैसे कि आप जानते हैं, तो इसकी मैं बहुत कुछ बातें छोड़ के जा रहा हूँ ताकि आने वाले लोगों को मिले। तो उन्होंने जो यहाँ पे IQAC में जो काम किया, वो काम इतना परफेक्ट है, चाहे उनका डॉक्यूमेंटेशन रहे, सेटिंग रहे, फाइल का रखरखाव है, ऐसा IQAC इंचार्ज ना कभी था, ना कभी है और ना कभी होगी। ऐसे IQAC इंचार्ज एक ही बात में परफेक्ट नहीं है, तो उनको एक NSS की प्रोग्राम ऑफिसर की ड्यूटी दी गई थी। तो शायद जो प्रोग्राम ऑफिसर हो चुके हैं उनको पता होगा कि विद्यापीठ की तरफ से कुछ अमाउंट हमको आता है, कुछ राशि हमको आती है खर्च करने के लिए। उतने ही राशि में बच्चों को 8 दिन, अभी कम है, हमारे ज़माने में 10 दिन खिलाना पड़ता था, अभी 7 दिन में उनका काम हो जाता है। तो ये सिचुएशन में उनको खिलाने के लिए जनरली जितना सस्ता मिलता उतना सस्ता हम लेने की कोशिश करते थे, कम से कम बजट वाला। लेकिन गुप्ता मैडम ने कभी ऐसा नहीं किया। अपने यहाँ पे एक वॉलमार्ट करके था, जिसको हम अभी यहाँ पे जो मार्ट का नाम बदल गया, वहां से मैडम खरीद के लाती थी। पैसे किसके थे वो बात उन्होंने नहीं सोची, लेकिन बच्चों को अच्छा अच्छा खिलाना चाहिए, ऐसे सोच रखने वाले मैडम ना कभी थी, ना कभी है और ना कभी होगी। दूसरी बात थी, अपने कॉलेज के एनुअल मैगजीन छपे जाते हैं। बहुत साल आज अपने अपनी उपस्थित है अग्रणी सर, उन्होंने सबसे धुरा पहले से शुरुआत की, तो 20-25 साल उन्होंने अकेले नहीं चलाई। उसके बाद में प्रिंसिपल लोहिया सर थे, उनके काल में एक मैडम ने खुद होके, गुप्ता मैडम ने खुद होके बोला कि ये सर ड्यूटी ब्रजवानी की मुझे दे दो। ऐसे खुद होके मांगने वाली ड्यूटी, वो भी ब्रजवानी की, कोई महिला अपने इसमें ना थी, ना कभी है तो ना कभी हो। उसके बाद में कुछ पर्सनल है। गुप्ता मैडम के यदि आपने हाथ देखे हैं तो 2-2 लाख का हाथ उनका है। ऐसे हाथ रखने वाली ना कोई महिला थी, ना कोई है और ना कभी होगी।
और एक बात है, सब लोग अपने अपने घर में रहते हैं, हर एक के अपने अपने प्लॉट्स हैं, हर एक ने अपना अपना बिल्डिंग बनाया हुआ है। 2000, 2500, 3000 स्क्वायर फीट, 5000 स्क्वायर फीट में रहने वाले मैडम ना कोई थी, ना कोई है, ना कोई होगी। उसके बाद में कॉलेज का स्टाफ टूर हमारा जाता है, कॉलेज का स्टाफ टूर जाता है तो शहर सर ट्रिप ऑर्गेनाइज करते हैं, तो उसमें गुप्ता मैडम ही ऐसी महिला है कि जो सबके लिए खाना लाती है, प्लेट के साथ में, चम्मच के साथ में, और सबको खिलाती है। ऐसे महिला ना हमारे टूर में कोई थी, ना कोई था, ना कोई होगी। वैसे तो हमारे कॉलेज में जन्मदिन मनाया जाता है, जन्मदिन मनाने के लिए हम एक दूसरे को अपने अपने जन्मदिन में दूसरे को बुलाते हैं, लेकिन गुप्ता मैडम ही ऐसी मैडम हैं जो अपने जन्मदिन पे, पर्टिकुलरली 28 फरवरी को साइंस डे, उस दिन वो सभी लोगों को खिलाती है, लेकिन किसी के बर्थडे में वो खुद नहीं जाती, लेकिन अपने बर्थडे में सबको खिलाती। ऐसी महिला अपने मालिक में ना कोई है, ना कोई होगी। उसके बाद में सभी ने एक डॉक्यूमेंट IQAC में पढ़ा है, हाल ही में जारी हुआ है, प्रिंसिपल सर ने निकाला है कि तुरंत अपना अपना IQAC समग्र कर लो या फिर क्यूमुलेटिव बना लो, 15 साल का, 10 साल का, जितना आपका बनता है उतना। सभी ने उसको देखा गौर से, मैंने भी ऑब्जर्व किया, किसी के 3 आंकड़े, किसी के 2 आंकड़े, किसी के 4 आंकड़े, लेकिन इतना API 10 साल में किसी का ना था, ना किसी का है, ना किसी का होगा। दूसरी बात है, हमारे यहाँ पे नूटा के अध्यक्ष बैठे हुए हैं। नूटा के आंदोलन के लिए हम 4-5 लोग दिल्ली गए थे, अपने कॉलेज से अकेला ही महिला थी, बाकी कोई नहीं था। ऐसी ना कोई महिला हमारे पास थी, ना कोई है, ना कोई होगी। ऐसे महिला के लिए, ऐसे हमारे सहयोगी के लिए एक ही बात है, ये मैडम ने तो बहुत कुछ कर लिया, पढ़ लिया, लोगों को भी समझ लिया, लोगों ने भी उनको समझ लिया, लेकिन एक गाना है जो इनके लिए फिट मुझे लगता है, सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों कि हम है अनाड़ी। मैडम ने सब कुछ लिखा, लेकिन इतनी होशियारी नहीं सीखी कि ये होशियारी लिखे अपने काम को कैसे ढकाला जाता है। बहुत सारे लोग आपस में हैं हमारे, इसमें कोई ड्यूटी आती है तो उसको कैसे ढकाला जाता है, पहले नंबर पे किसको रखते हैं, दूसरे नंबर पे मेरा नाम आने के लिए क्या क्या कोशिश की जाती है, ये सब हम देखते हैं। पहले नाम के लिए तो बस क्या है, अभी भी नोटिस घूम रही है, देखते हैं कि पहला नाम किसका है, पहला नाम किसका है, तो सब जिम्मेदारी पहला वाले ही देखता रहेगा, कभी ना कहीं। तो ऐसे मैडम हमारे पास ना कभी थी, ना कभी है, ना कभी होगी। इतना मैडम के बारे में मुझे जो ज्ञान था मैंने बोला, किसी का दिल दुखा है तो उसके लिए मैं क्षमा प्रार्थी हूँ, और इसी के साथ मैं विदा लेना चाहूँगा। धन्यवाद, थैंक यू। Kept over here, and with a slight touch of all the realities what we all know. We all know when about to speak about Gupta madam, there are ups and downs, there are topsies and turvies over there. But to say a few words with a sense of humor and with a big responsibility, how to put it before the dais and among the people, before the senior staff, so that not a single person is hurt over with the words. The skill is with Dr. Sangve that we all also know. So thank you, Dr. Sangve, very much for your kind words and for the way you put up कि सब कुछ सीखा हमने, न सीखी होशियारी, सच है दुनिया वालों कि हम हैं अनाड़ी। बहुत बार ये बातें गुप्ता मैडम को देख के हम खुद समझते हैं कि she is so honest and so perfect, she never turns her way on the way what she is doing. इसके लिए बहुत सारी बातों से हम लोग ऊपर नीचे होते हैं, लेकिन गुप्ता मैडम को कभी हमने टर्न होते हुए नहीं देखा उनके अपने ठराविक चीज़ों से। Dr. Gupta had, I should come up with other words. Dr. Gupta had so many ups and downs in college and in her family life. It was a very low phase in her life. But the fighting spirit what she had and the dedication to the work led her to motivate the students of MSc Chemistry to perform a small drama under ICC. हम सब जानते हैं कि उनके माँ की देहांत के बाद में भी उनका जो स्पिरिट था वो वैसे के वैसे ही बना था, उसको भी उन्होंने पॉजिटिवली डेवलप करके ICC के अंतर्गत एक बहुत ही अच्छा ड्रामा प्रस्तुत किया था, वो हम नहीं भूल सकते। और सीनियर
members of within us has different experiences. हम सबके अलग-अलग experiences हैं. At times she is very hard like a coconut shell, but at times she is very soft and down to earth. Help some other people. All senior staff had experience all this, but the new staff which have joined recently, they may have different views because उन्होंने उनकी एक बाजू देखी होती है, दूसरी तीसरी बाजू से वो वंचित होते हैं, तो हम किसी के भी लिए एक हिसाब से जज नहीं कर पाते. Among the new people, there are a number of people who have worked with her full time in IQAC. Some of them are Dr. Kuthe sir, Mr. Parlikar sir, Panpalia sir, and our subordinates. So they have shared the responsibilities with Dr. Gupta madam, and they have been with her in all loading of the documents, making the documents, coming to the updated records of it, and they have faced her. They have faced how she works as a IQC coordinator. So hence I call upon Dr. Sagar Kuthe sir, head of the department statistics, to present his views about madam. अँकरिंगचा किंवा इंग्रजीमधनं सरांचं भाषण हिंदीत झालं, आता मी मराठीत सुरू करतो. तर 3 लँग्वेजमध्ये पेपर पाहिजे म्हणतात ना आजकाल. त्याच्या ही नवीन डिमांड आहे बा. पहिले आम्ही एकाच लँग्वेजमध्ये काढायचो, आता 3 लँग्वेजमध्ये पाहिजे. म्हणून म्हटलं आपलं इथे सुरुवात आपण 3 लँग्वेजमध्ये करू, NEP इम्प्लिमेंट करू. असं आदरणीय मंच आणि सभागृहात उपस्थित सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मंचावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धोटे सर, ज्यांच्या सन्मानार्थ आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे, डॉक्टर गुप्ता मॅडम, सगळे IQAC मेंबर्स, सभागृहात उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. सर्वप्रथम आयोजकांनी जेव्हा मला सांगितलं की तुम्हाला इथे बोलायचं आहे म्हटल्यावर हा सगळ्यात मोठा विचार माझ्यासमोर पडला की नेमकी सुरुवात कुठून करायची. तुम्ही म्हटलं जेव्हा आपण जॉईन झालो तेव्हापासून आपण सुरुवात करू. ऑगस्ट 2019ला मी जॉईन झालो आणि त्याच वेळेला मला वाटते सरांनी मॅडमकडे हा चार्ज दिला IQACचा. आणि योगायोग असा की माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मॅडम IQAC कोऑर्डिनेटर बनले. आणि त्याच्यामुळेच काय मी IQACमध्ये आलो असं मला वाटते. याच्यापूर्वी मी HVPMला होतो, तिथे नॅकचा थोडाफार अनुभव होता. सरांना ती गोष्ट माहिती होती म्हणून सरांनी मला संधी दिली मॅडमसोबत काम करायची. मॅडम मी सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रवास सुरू झाला, तो आतापर्यंत सुरूच आहे. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा अगदी शून्यापासून सुरुवात केल्यासारखी परिस्थिती होती. आणि हळूहळू आज जे तुम्ही IQAC ऑफिस बघताय हे अगदी सुव्यवस्थित आहे, वेल डॉक्युमेंटेड आहे, वेल ऑर्गनाइज आहे. याच्या मागे संकल्पना ही प्राचार्यांचीच होती, पण ती पूर्णतः जी उतरवली ती गुप्ता मॅडमनी एकटीने उतरवलेली आहे. 100% मेहनत मॅडमचीच आहे. दिसायला आम्ही सगळे लोक होतो, मी होतो, परळीकर सर होते, पनपालिया सर होते, इंचार्जेस होते, को इंचार्जेस होते, पण आमचा सगळ्यांचा जो वाटा होता हा फक्त खालीचा वाटा होता. हे प्रामाणिकपणे मी सांगतो. जी काही आज तुम्हाला दिसतंय IQAC हे 100% जे यश आहे किंवा 100% जे तुम्हाला दिसत आहे ते फक्त आणि फक्त गुप्ता मॅडमने उभं केलेलं आहे. एक सहकारी म्हणून काम करताना तर मला तिथे अगदी जवायासारखा एक्सपिरियन्स यायचा. म्हणजे मी IQACचा जवाई आहे असं मला वाटायचं नेहमी. सर हमको कल कितने बजे आना है ते मी सांगायचो, हमको कितने बजे निकलना है हे मी सांगायचो. इव्हनिंग झाली की मॅडम विचार सर आपको क्या खाना है, इथपासून म्हणजे जावयाची जेवढी सेवा असते तेवढी सगळी म्हणजे आजही असते. मला नाही वाटत की मी सोडून त्या IQACमध्ये कम्प्युटरला कोणी हात लावला असेल म्हणून, कोणालाच ती परमिशन नाही आहे. म्हणजे एवढं सहकार्य. म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेला मॅडमनी नवीन लॉ काढला त्यासाठी, आणि त्याच्यात 3 चाव्या होत्या, एक मॅडमकडे, एक माझ्याकडे आणि पनपालिया सरांकडे. एक नवीन स्टाफ होता आम्ही त्यावेळेला, आणि त्यावेळेला एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देणे, एवढा विश्वास टाकणे हे खरंच माझ्यासाठी म्हणू आपण की त्यावेळेला मी लाभदायक म्हणजे भाग्यशाली होतो की ज्याला मला एवढा विश्वास सगळ्यांनी टाकला. मॅडमनी मला आतापर्यंत जे काही शिकवलं त्याबद्दल मी त्यांचा नेहमी ऋणी राहील. IQACमध्ये काम करण्याची मला प्राचार्यांनी मॅडमनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. थँक्यू. The soap supari and tiffins and all the snacks we all had there, enjoyed over there. So it was a very sincere opinion about it. Moving ahead, during her tenure, Gupta Madam herself participated in number of FDPs for the IQAC as coordinator, and also conducted and organized workshop for faculties in collaboration with Cluster India. Because with the Cluster India, we had organized workshop to update the SSR and modify the SSR at that time when it was required. Now, let me call the next speaker, Mr. Harshal Parlikar sir from Mathematics Department to share his views. Okay, sir. सोबतच
ज्यांचा फॅलिसिटेशन करत आहे, ज्यांचा सत्कार आहे अशा IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर गुप्ता मॅडम आणि सर्व माझ्यासमोर उपस्थित असलेले शिक्षक वृंद. मी या ठिकाणी म्हणजे मला या गोष्टीचं भान आहे, मी म्हणेल की सांगवे सरांनी त्यांचा पूर्ण प्रवासाचं वर्णन केलं आजपर्यंत आणि मला या गोष्टीचं भान आहे की हा त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम नाही. मॅडम 28 फेब्रुवारीपर्यंत आपल्यासोबत आहेत आणि मी जेही बोलेल तर मॅमच्या टेन्युअर जे सप्टेंबर 2019 पासून मॅमने चार्ज हाती घेतला तेव्हापासून आज रोजी जानेवारी 2025 पर्यंत, तर साहजिकच म्हणजे मी जेव्हा नॅकच्या प्रोसेस म्हणून किंवा या क्रायटेरियाच्या वेगवेगळे इंचार्जेस वगैरे जे काही होत्या, जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या आपल्यापर्यंत आल्या, तर 15 ते 19 मी स्वतःला असं समजेल या फेजमध्ये की मी फार ज्युनियर होतो आणि सरांच्या मार्गदर्शनात सर प्रिन्सिपल झाल्यानंतर आणि मॅम IQAC कोऑर्डिनेटर झाल्यानंतर ती अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली की कुठेतरी क्रायटेरिया इंचार्ज अग्रहारी सर होते त्यावेळेस क्रायटेरिया होते, पण सरांसोबत बऱ्याच QLM मध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि हे करत असताना खरं सांगायचं तर म्हणजे माझे बरेचसे मित्र बाहेर कॉलेजेसला काही IQAC कोऑर्डिनेटर आहेत, स्वतः काही क्रायटेरिया इंचार्जेस आहेत, तर माझ्या मनामध्ये उत्सुकता होती की नॅक म्हणजे नेमकं काय असतं, काय डॉक्युमेंट डाटा आपण म्हणजे डॉक्युमेंटेशन करतो. तर गुप्ता मॅम सोबत आल्यानंतर किंवा समजा या क्रायटेरिया इंचार्ज म्हणून त्या फेजमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यामधल्या कळाल्या आणि याचं श्रेय नो डाऊट मॅमला जातं, कारण आम्ही ज्याही वेळेस कुठे सर मी आणि बनपाले सर बराच वेळ मॅम तिथे IQAC मध्ये मॅम सोबत राहायचं, तर त्या टेम्पलेट आणि त्या गोष्टी आम्हाला द्यायच्या आणि त्याबद्दल सांगायचं की हे तुम्हाला कंप्लीट करून द्यायचं. विशेष गोष्ट आपण एक नोटीस केली असेल, मॅमने भरपूर प्रोग्राम IQACच्या अंडरमध्येच ऑर्गनाईज केले, पण मॅमची एक विशेष गोष्ट म्हणजे मॅमची नोटीस होती की नोटीस मॅमची कलरफुल राहायची, म्हणजे आपल्याला आपलं नाव शोधताना कुठेही अडचण व्हायची नाही, आपल्याला आपलं नाव फार लवकर दिसायचं त्या नोटीसमध्ये. आणि मी मॅमला नेहमी विचारायचो की मॅडम हे रेड टिक मार्क जो नहीं आया वो रेड टिक मार्क, तर मॅडम म्हणायची जो दिया नहीं उसको दिखना चाहिए की रेड, इसलिए वो रेड टिक मार्क वगैरे मॅडमच्या नोटीसमध्ये पर्टिक्युलरली या गोष्टी राहायच्या लहानात लहान. आणि मॅमचा जेव्हाही फोन यायचा तेव्हा मॅम असा करायचा, मी माझा क्रायटेरिया 2चा इंचार्ज आहे की 2.1.2 सर ये आपका आया नहीं है, तर मॅडम मॅमची ती स्किल असते, तो वे ऑफ रिप्रेझेंटेशन असेल, पण मॅम नेहमी त्यावेळी आम्हाला विचारायचं किंवा त्यावेळी आम्हाला हे करायचं. आणि बराचसा अनुभव जसं कुठे सरांनी सांगितलं, माझ्याकडे आता भरपूर असं काही सांगण्यासारखं नाही, कारण की आम्ही ज्या वेळेस तिथे जायचो होतं मॅम जसं म्हणजे त्यांच्या तिथे सुपारी ठेवली असेल, सूप ठेवलेलं असेल किंवा आणखी काही ते घेऊन असेल, टिफिन घेऊन असतील वगैरे, तर आम्हाला त्या सर्व गोष्टीच्या बद्दल मॅम आवर्जून विचारायच्या. किंवा आता ते रिसेंटली बाहेरून जाऊन आल्या की सर ये कुछ मैंने नया लाया है, ये ट्राय करो, तर ते त्या गोष्टी सर्व. आणि मी या माध्यमातून किंवा या मी पूर्ण प्रोसिजरमधून मॅम सोबत काम करत असताना की क्रायटेरियाचं काम कसं करायचं हे शिकलो. एक वेगळी गोष्ट म्हणजे की क्रायटेरिया 2 सोडून किंवा माझं पर्टिक्युलर सोडून माझ्याकडे एक्सटेंडेड प्रोफाईल म्हणून नावाचा एक पार्ट होता, जो म्हणजे त्या AQRचा पार्ट आहे. आणि मी जेव्हा मॅमला म्हणायचो की ये मेरे इसमें कहीं पे भी निकला है, मेरे नाम पे नहीं है, तो मैम बोले कि आपको सर ये आपको ही करना है और ये एक्सटेंडेड प्रोफाइल एक्सक्लुसिव्हली आपको ही देखना है. आणि त्यासाठी वेळोवेळी जेव्हा कुठल्या गोष्टीची मला गरज पडते किंवा कुठल्या डाटाच्या ऑफिसहून मागायचं असायचा तर मॅम तेवढ्या कार्यतत्पर असायच्या, त्या फोन करून खालून कोणी असेल, उदय असेल किंवा निरुभाऊ असेल, त्यांना सांगायचं की हे सर को आपको देना है. तर तेवढा सपोर्टिव्ह त्या पूर्ण टेन्युअरमध्ये माझ्यासोबत होत्या. त्याशिवाय मी ज्यावेळेस त्या IQAC कोऑर्डिनेटर नव्हत्या तेव्हा पाटमासे सर, मी आणि खोब्रागडे सर, आम्ही केमिस्ट्री डिपार्टमेंट जायचो, मॅम जेव्हाही टिफिन घेऊन यायच्या किंवा काही नवीन घेऊन यायच्या तर मॅम आम्हाला आवर्जून बोलवायच्या. जसं सांगवे सरांनी सांगितलं की मॅम दुसऱ्यांना कोणालाही प्रत्येक वेळेस बोलवतात आणि शेअर करतात की सर आज मैंने ये बनाया, आप देखो, ट्राय करो. म्हणजे त्यांचं एक काय म्हणू प्रेमळ असं आमच्याशी नातं आहे. आणि मॅम नेहमी तेवढ्या सपोर्टिव्ह, म्हणजे असं मी म्हणू शकतो की मातृत्वाच्या नात्यासारखं आमच्यापेक्षा, कारण फार वयाने मोठ्या आहेत त्या अशा प्रकारचं. आणि त्यामुळे कुठे सर किंवा मी किंवा पनपालिया सर, आमचं एक IQAC टीम म्हणून पण एक ग्रुप बनलेला आहे सर, आणि तो नॅकच्या वेळेस कार्यरत होता. आणि मॅमचा आम्हाला तो ऑडिओ मैसेज यायचा त्या पर्टिक्युलर याच्यावर की अभी के अभी आप लोगों को यहाँ पे अभी IQAC टीम में को सबको IQAC रूम में जमा होना है. तर मॅम त्यावेळी त्यांची ती कार्यपद्धती होती प्रत्येक गोष्टीला सिस्टमॅटिक करणं किंवा प्रत्येक गोष्ट त्यावेळी ठेवणं. तर मला जे म्हणजे मॅम बद्दल बोलायचं ते तेवढंच होतं. मला आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. धन्यवाद. Parlikar sir has mentioned that the notice is always with the colorful tick marks. I should share a small moment with this. Myself and Suruchi Kadu, we were doing the work of criteria. Sir was always with the colorful tick marks. And we used to be gain so much of momentum once we see the tick mark
that once a point is left, we would rush to do the things. And as soon as she did tuk, we were so feeling good. And हम दोनों भी बात में जाते थे, सुरुचि कड़ू मैडम और मैं, और फिर बोलते थे मैडम आप बस टुक कर दो उसको, and then we'll feel relaxed. So these were the small moments what we shared, because her tick was a sign to get momentum and to get acceleration among the work which was going on. It accelerated the work because the unknown pressure was on everyone. Maybe everyone say it or not, but it was there. Because the personality what she is, if you have not done the work, she'll go to Dr. Dote sir and she'll tell, sir आज इतने लोगों ने नहीं किया, मैंने 2 बार कॉल किया, मैंने 3 बार कॉल किया, इन्होंने कॉल नहीं उठाया, जबकि नोटिस है कि गुप्ता मैडम की कॉल को उठाना है, उसके बाद भी इन्होंने नहीं उठाया. So then everyone was a type of threatened. No, we have to answer her call, we have to receive her call, and we have to get the tuk done before time. So that was a moment, what I just got into when Arshad Parlikar reminded of the colorful notices over there. So with this, let us move ahead. Now, thank you for your opinions again. During the journey from Nagpur to Amravati, in Amravati to Bihari College, in Bihari College in chemistry department, and from chemistry department to IQC, it's a very long process. I have witnessed her right from the early stages, because as she joined in August and I joined in December, I have experienced her ups and downs in the department also, right, with Murarka sir, then comes Lohia sir, right, then we have Dr. Raghuvanshi sir also. So there were different ups and downs in her departmental journey also. She has touched a number of persons' way of life, a number of colleagues. They have also made differences in her life. About her personality, we know that all the staff members and all had said that she is a workaholic person, because she is after the work. If we just lady staff also say sometimes, Madam chalo thode der ke liye baat chalte hain. No, she would deny. She would feel she would come, but she would deny because nahi madam mera hi kaam bacha hai, mujhe bahut notice nikalna hai. So she would come and join us. So that was the part for her. So let me share one of her commitment towards the students also. Her commitment towards the student is unquestionable. This is what I experienced. It was during the time of convocation. One of the students could not get into the auditorium at the time of degree distribution. And that was one that because only some few students were let into the hall and others have to sit over the other room. It was at that time when that student got to Gupta madam and told, मैडम मेरा तो नाम था लेकिन अंदर मुझे बैठने को जगह नहीं मिली करके मुझे बाहर दूसरे रूम में बैठना पड़ा. Gupta madam turned every stone, turned upside down, so that that student could get the degree at the hands of the honorable dais. It was then that we could see that she has let all the persons on the dais give that message to everyone that she requested that student should get the degree at the hands of the guest. All the persons on the dais who gave the degree at that time, they were called back again on the dais, and then that degree was given to that student. That is her unquestionable commitment toward the student. So that is what we could say sometimes, that unless students, that is the most required part of a lecture. She has done everything for that student. Now that was one side what I saw on that day. And that student was literally crying that, madam, you took so much effort for me at that time. So with that touching words for her, Gupta madam, now we come to the next speaker. With one side of this for the student, and now call upon some other side to speak on. I call upon Ms. Geeta Hundrao to say a few words about Gupta madam. आदरणीय मंच, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दीपक धोटे सर, मंचावर उपस्थित IQC कोऑर्डिनेटर आजपर्यंतच्या आणि माझी मैत्रीण स्वरूपा राणी गुप्ता मॅडम, उपस्थित सर्व सहकारी, माझे मित्रमंडळी. मॅडमचा आणि माझा परिचय जसा आता म्हटलं आहे की जसे मी जॉईन झाली 2001 पासून, तेव्हापासून आहे. मी मैत्रीण ह्याच्यासाठीच म्हटलं आहे
की बिईंग अ कॉमर्स डिपार्टमेंट आमचा तसा रेग्युलर संबंध फार कमी होता, परंतु बाकी म्हणजे प्रोफेशनल कमी पण मैत्रीचा जास्त होता. त्यामुळे तिला मी मैत्रीण असं म्हणू शकते, संबोधू शकते. मॅडमचा आजचा जो समारंभ IQAC कोऑर्डिनेटरच्या फेलिसिटेशनचा आहे, त्या संदर्भात IQAC कोऑर्डिनेटर मॅडम झाल्यापासून सगळ्यांना एक धाक होता, मॅडम कधी कुठली फाईल, कधी कुठला रिपोर्ट आणि कधी कुठले नंबर ऑफ स्टुडंट्स, बेनिफिशियरीज असं काही मागतील. त्यामुळे कदाचित आम्ही सर्वांनी ज्यावेळेस मॅडम IQAC कोऑर्डिनेटर झाल्या तेव्हापासून रिपोर्ट बनवणे, फाईल्स मेंटेन करणे, कारण असं म्हणतात ना की लीडरच स्वतः मेहनती कष्टकरी असेल तर अल्टिमेटली बाकीची टीम पण तशीच सतत होत गेली. आणि मधला जो काही गॅप होता मॅडमच्या कोऑर्डिनेटरशिपच्या आधीचा, ती सगळी मरगळ झटकून गेल्यासारखं झालं. आणि त्या कोऑर्डिनेटर झाल्यापासून मला असं पर्सनली वाटतं की एक जसं म्हणतो ना सुस्तावलेलं होतं थोडंसं रिपोर्टिंगच्या बाबतीमध्ये सगळेच डिपार्टमेंट, किंवा एखादा साप जसं आपली काट टाकून परत उत्साहाने भरारी घेतो प्रत्येक गोष्टीचे डॉक्युमेंटेशन करायला, तसं मला काहीसं त्या मॅडममध्ये जाणवलं. आणि ती भरारी घेऊन ते सगळे डॉक्युमेंट तयार करणे, रिपोर्ट्स तयार करणे, फाईल तयार करणे, असे सतत त्यांची ती कष्ट चालू होते, मेहनत चालू होते. आणि कदाचित त्यामुळेच चांगल्या पद्धतीने आपण नॅक कमिटीला पण समोर गेलो. मॅडमनी 2019 पासून जसं IQAC कोऑर्डिनेटरशिप घेतली होती त्यापासून आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सगळे डॉक्युमेंट तयार करण्याचा एक प्रयत्न केला. एक सिस्टीम लागली आहे असं मला तरी वाटतं. आता पहिले आम्ही करायचो प्रत्येक गोष्ट, परंतु इट मे बी तेवढी ती व्यवस्थित होती किंवा त्या लाईन ऑफ डायरेक्शननी होती असं नव्हतं. तर मॅडम पासून आणि कदाचित होऊ शकतं की मॅडमला जास्त अजून सपोर्टिव्ह फॅक्टर हा होता की दोन्ही सर पण त्यांना मार्गदर्शन करत होते आणि त्यानुसार त्या आम्हाला मार्गदर्शन करून सगळ्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी करून घेण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळेच आपण आज पण म्हणजे आजच्या स्थितीत पण मॅडमनी काही जरी विचारलं तर मे बी आमच्या डिपार्टमेंटमध्ये ते आता पटकन आम्ही देण्याची तेवढी कॅपॅसिटी, तेवढी सगळ्या चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन करण्याची तयारी आम्ही केलेली आहे. आजपर्यंत ह्या 24 वर्षामध्ये माझ्या मॅडम म्हणजे ॲज अन वुमेन, जसं आता सांगवे सर म्हणाले की कुठली महिला सगळ्याच गोष्टींमध्ये प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ सगळ्यांना सगळ्या माहिती असतातच गोष्टी, आणि एक आदर्श की ठीक आहे कुठलंही काम जरी माझ्यावरती आलं तर ते मी नक्कीच करून दाखवेन. आणि प्रत्येक गोष्टीचे असे एक ठरवून, ज्याला डिटरमाइंड आपण म्हणतो, पर्सन, व्यक्ती मॅडम आहेत असं म्हणते मी. आता आपण बघतो आहोत की हा सोहळा जो चालू आहे त्यामध्ये मॅडम बऱ्याच वेळेस जे कोणी बोलतो आहे त्यानुसार त्या हळव्या होत आहेत, पण हळव्या त्या मनाने जरी असल्या पण एक शिस्तबद्ध आणि सगळ्यांना शिस्त लावून चालल्या आहेत असं नक्की मी म्हणेन. कारण त्या गोष्टीचं मी पण शिकली आहे खूप गोष्टी त्यांच्याकडून असं मला वाटतं. मॅडम तुम्ही आज जरी IQAC पदावरून थोड्या निवृत्त होत असाल तरी सुद्धा तुमच्या त्या कामाची भरारी, उत्साह हा नेहमी आम्ही लक्षात ठेवू. खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण हा काही निरोप समारंभ नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथे थांबू शकतो. परंतु मॅडमला आणि नवीन ज्या कोणी मॅडम आता आपण इथे डिक्लेअर केलेल्या आहेत की अग्रवाल मॅडम, त्यांना पण मी शुभेच्छा देते. आणि गुप्ता मॅडमला पण त्यांचा हा असा उत्साह नेहमी कायम राहो, मैत्री स्वरूपी आम्हाला नेहमी त्यांचं मार्गदर्शन मिळो, त्यांचा सहभाग लाभो ही आशा व्यक्त करते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. यू हॅव राईटली मेन्शन शिस्तबद्ध आणि हळव्या, सॉरी, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स what are they? I have seen her in such a situation. It was a situation when I had death of my family member and the same day I had to submit the report to her. And I have seen these contrasting characters in her. She said, "Madam, आपको जल्दी जाना है, आपको बस पकड़ के जाना है तुरंत." But the other moment she said, "Madam, आपके पास बस तक जाने के लिए गाड़ी है क्या? नहीं तो मैं आपको मेरी गाड़ी दे देती हूँ." So that is what she was very determined that I should submit my report on the same day. She helped me out for submitting the reports. She'll modify the things what she required. But then if I get late, she'll let her car to see of me to the railway station. So that was the contrasting character I have seen at the same time. This is what her personality is. She is very hard at times and she is very soft at the same moment. With these words, I'll come to the next step now.
After, thank you, madam, for that. Now, moving ahead. Anybody else? Moving ahead, let me mention that these were the names given for speakers. But if any other person want to share views about madam, they are mostly welcome. The sir is coming up the desk to share his views. Thank you, Ishwara sir. सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार. आजच्या या कार्यकौतुक सोहळ्याला, हे कार्याचं कौतुक इथे संपन्न होत आहे. आपल्या महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर सुरूपा राणी गुप्ता मॅडम, आजच्या या कौतुक सोहळ्याला उपस्थित, या मंचावरती उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुप्ता मॅडम, माझ्या समवेत समोर उभे बसलेले डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर अग्रहरी सर आणि माझे सर्व ज्येष्ठ कनिष्ठ सहकारी मित्र, आज मला या व्यासपीठावरून सांगायला अतिशय आनंद होईल, आवडेल की आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य कुठलाही चांगल्या कार्याचं कौतुक करायला विसरत नाही, चांगल्या कार्याची खूप लवकर दखल घेतात. त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण माझ्याजवळ आहे, त्याला मी साक्षीदार आहे. येत्या काही काळात आमचा युवा महोत्सव झाला होता आणि या युवा महोत्सवामध्ये 150च्या वरून व्हॉलंटियर्स होते. रखरखत्या उन्हात या व्हॉलंटियर्सनी खूप सगळं काम केलं होतं आणि त्या कामाची पावती, त्या कामाचं कौतुक, त्या विद्यार्थ्यांचं कौतुक सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना नाश्ता आणि मानपत्र देऊन याच हॉलमध्ये त्यांचं कौतुक केलं होतं. हा पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की आपल्या महाविद्यालयाचे वर्ग 12वीचे विद्यार्थी जाधव हे 2 जोडे भाऊ होते. या जोड्या भावांनी आपल्या ब्रजवानीचं कव्हर पेज, हे 12वीत असताना त्यांनी हेरलं त्यांना आणि ते कव्हर पेजचं काम त्यांच्याकडे दिलं होतं. त्यांनी ते कव्हर पेज करून दिलं होतं या आपल्या ब्रजवानीचं आणि याच ठिकाणी त्यांचा सुद्धा सत्कार सरांनी घेतला होता. आणि तिसरी गोष्ट मला इथे आवर्जून सांगायला आवडेल, आनंद होईल की आपल्याच महाविद्यालयाचा एक विद्यार्थी जो कॉलेजमध्ये नाहीये, कॉलेजमध्ये होता आपल्या, पण आपल्या अमरावतीतला नाहीये, बाहेरगावचा आहे, कारंजाच्या जवळचं गाव आहे. त्याला फोटोग्राफी खूप छान यायची आणि ही जी फोटोग्राफी आहे, ही फोटोग्राफी सरांनी हेरली आणि मागच्या गॅदरिंगला त्याला फोटोग्राफी करायला सांगितली आणि ही जी फोटोग्राफी आहे ही इतकी सुंदर केल्यामुळे त्याच्या गावाला जाऊन त्याचा सत्कार, मी स्वतः त्याला हजर होतो, त्याच्या गावाला जाऊन त्याचा सत्कार त्यांनी केला होता. हे कार्याचं कौतुक आहे आणि हे कार्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. आज गुप्ता मॅडमच्या कार्याचं कौतुक या ठिकाणी होत आहे आणि हे कार्य कौतुक होत असताना व्हायलाच पाहिजे, कारण ही पावती आहे त्या माणसाप्रती, त्याच्या कार्याची, त्याच्या चांगल्या कार्याची ही पावती आहे. आज आपल्या IQACच्या कोऑर्डिनेटर गुप्ता मॅडम यांच्या कार्याचं कौतुक या ठिकाणी संपन्न होत आहे. गुप्ता मॅडम मला काही निवडक गोष्टीमुळे भावलेल्या आहेत. त्यातलं नंबर 1 त्यांच्या कामाप्रती असलेली प्रामाणिक निष्ठा. सकाळी 7:30 पासून तर संध्याकाळी 7:30 पर्यंत मी स्वतः गुप्ता मॅडमला त्यांच्या IQAC मध्ये पाहिलेलं आहे. नंबर 2 त्यांचा नीटनेटकेपणा. म्हणजे मला माहिती आहे त्यांचा आणि माझा परिचय 1996 पासून आम्ही काम करतोय. मी 96 पासून या कॉलेजमध्ये आहे, त्या पण होत्या. त्यांचा नीटनेटकेपणा, जेव्हा त्यांच्याकडे IQACचं ते पद आलं किंवा चार्ज आला, तर ह्या अलमाऱ्या ज्या अलमाऱ्या आहेत ह्या चांगल्या नव्हत्या, तर त्यांनी त्या रंगवून घेतलेल्या अलमाऱ्या आहेत आणि त्या 3दा रंगवलेल्या अलमाऱ्या आहेत. पहिल्या रंगामध्ये जमल्या आहेत, तर 3दा रंगवलेल्या अलमाऱ्या त्या आहेत. आणि त्यांचं तिसरं आहे डॉक्युमेंटेशन. म्हणजे आजही ती अलमारी जर आपण उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये प्रत्येक क्रायटेरिया असे एक एक लावलेले आहेत. प्रत्येक क्रायटेरियाचं सगळ्याच्या सगळं जे
वस्तू आहेत त्या सगळ्या व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि आमचे ज्येष्ठ बंधू इथे बोलून गेले की ते सगळ्या देवांच्या याच्यातून तावून चलावून निघालेले आहेत. गोष्ट खरी आहे, बिलकुल खरी गोष्ट आहे. कारण त्यांनी मॅडम पण बोलल्या, कटके मॅडम, की त्यांनी खूप चढ उतार या आयुष्यामध्ये पाहिलेली आहे. गोष्ट खरी आहे. त्याच्यातून त्या तावून चलावून निघालेल्या आहेत आणि खूप चांगलं काम, खूप चांगली शिस्त त्यांनी इथे लावलेली आहे त्या IQACच्या प्रती. त्यांच्या भावी जीवनासाठी, निरामय आरोग्यासाठी देवाला प्रार्थना करतो आणि या कामासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. If anyone else is ready to speak? If no, there is no one. Let us move ahead. Now, one of the stepping forward in the IQAC as a duty towards Dr. D.S. Dote and Dr. Swarupa Rani Gupta took, that in her duration, whatever the category 3 API scores were there, that cumulative number has been calculated. And that is one of the thing which should be really appreciated, because it is a combined thing of the API scores during her tenure. So that is a great thing, it's a common thing, nothing wrong about it. But to take an initiative and to put forward, that makes a difference. So this IQAC has done this work, and before some 5 days ago, a notice was there that those who are interested to take the API score certificate, they should go to Mellin and get the cumulative certificate. So now some of them have gone to Mellin and they have prepared the cumulative API certificates. And now this is the time for distribution of the API certificates. These API certificates are with Dr. D.S. Dote. Now I request Dr. D.S. Dote to kindly call upon the names of those who have given their names and the certificates have been prepared. Please, Dr. D.S. Dote. इसके बारे में मैं भाषण में बोलूंगा अपनी बात. गुप्ता मैडम, सारे सर, सांगवी सर, कटके मैडम, धैर्य मैडम, उबरागड़ी सर, वैद्य सर, अग्रवाल, ईश्वरगढ़ सर, डोंगरे मैडम, करड़ीकर सर,
मॅडम आहे का? शर्मा मॅडम. गुच्छा मॅडम. मॅडम. बनपाली आहे. महाजन मॅडम. मुनराव मॅडम. गुप्तानी मॅडम. विजय मॅडम. काका सर आहे? Dr. Swaruparani Gupta for her committed work she did in her tenure. This felicitated her by offering shawl, memento and gift. So Agrawal Madam to kindly welcome her and felicitate her by offering shawl. And Dr. T.S. Dote the gift. While I request Dr. Neeta Hundrao to join the distributor. Criteria in charges, all criteria in charges, criteria 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. I request all of them. Well, can you know it? And also request Dr. Neeta Hundrao to join them. Criteria in charges. Gift writing. The accuracy and the criteria in charges, the felicitation and the gift is given to Dr. Swaruparani Gupta. Now I call upon Dr. Swaruparani Gupta to just say a few words. बहुत बहुत नमस्कार। आज मैं बहुत सम्मानित और आभारी महसूस कर रही हूँ। मेरे 5 साल 5 महीने के IQAC समन्वयक के रूप में योगदान के लिए मेरा सम्मान करने के लिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। मैं प्रबंधन को धन्यवाद देना चाहती हूँ जिन्होंने मुझे यह अवसर दिया। मैं अपने प्राचार्य सर को धन्यवाद देना चाहती हूँ जिन्होंने मुझे यह अवसर दिया और मेरा मार्गदर्शन किया। उनके मार्गदर्शन और सहायता ने
विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। मुझ पर उनके विश्वास के लिए बहुत मैं आभारी हूँ। उनके अटूट समर्थन और मार्गदर्शन के लिए धन्यवाद। मैं अपने सभी शिक्षकों और गैर शिक्षक कर्मचारियों को भी धन्यवाद देना चाहती हूँ जिन्होंने मुझे इस यात्रा में साथ दिया। पिछले 5 वर्षों में हमने IQAC के माध्यम से हमारे कॉलेज की गुणवत्ता में सुधार करने के लिए बहुत काम किया है। हमने कई परियोजनाएं शुरू की है जिससे हम सभी को लाभ प्राप्त हुआ है। मैं आशा करती हूँ कि नए शिक्षकगण IQAC के कार्य में अधिक उत्साह और समर्पण के साथ भाग लेंगे और अपने नवीन विचारों और ऊर्जा के साथ महाविद्यालय को नई ऊंचाइयों पर ले जाएंगे। मैं उनके उज्जवल भविष्य और महाविद्यालय की प्रगति के लिए शुभकामनाएं देती हूँ। आज मैं यह घोषणा करना चाहती हूँ कि मैं अपने IQAC समन्वयक के पद को डॉक्टर PR अग्रवाल, एसोसिएट प्रोफेसर एवं विभाग प्रमुख गणित विभाग को सौंप रही हूँ। मैं उन्हें इस जिम्मेदारी के लिए शुभकामनाएं देती हूँ और आशा करती हूँ कि वे इस पद को और भी ऊंचाइयों पर ले जाएंगे। मैं 28 फरवरी 2025 को सेवानिवृत्त हो रही हूँ, लेकिन मैं जानती हूँ कि मेरी विरासत इस कॉलेज में जारी रहेगी। The emotions what rightly now she is having is worth, because whenever we know that a woman works, it makes a difference. A man works, it makes a difference. She has to face number of things behind that. She has to go through the number of decisions what she is taking. And when she does the things, there are number of people to oppose also. Because there, it is rightly said, when there are less number of competitions for men as compared to the women, because she has to face other things also. And when a woman is doing something and she has certain setbacks, there are people to say number of words. But at such time, to motivate that lady, to motivate that leader, to motivate that person, it is the rightful duty and the rightful honesty of an head of the institution. Dr. D.S. Dote has been doing so. Because whenever she was challenged by number of things, whenever she was challenged by number of setbacks, Dr. D.S. Dote was behind her as a corner pillar, and he was a strong supporting pillar for her. So therefore she is very much emotional at that moment. Right now, with this, I call upon, with the passing of IQAC coordinator, Dr. Swarupa Rani Gupta, I would like to call upon Gupta Madam to the coming IQAC coordinator, Dr. Prachi Agrawal. So Dr. Gupta Madam is handing over the certificates, the letters, and the handover challenge. I can just say the type of handover process what she has made, the letter what she has made is worth looking at, because she has done a meticulous thing of recording each and each document, each and each file, each and each cupboard, and each and each documents inside it what she is handing over to Dr. Prachi Agrawal. With the outgoing IQAC coordinator, Dr. Swarupa Gupta, we should now welcome upcoming IQAC coordinator, Dr. Prachi Agrawal. Now I welcome Dr. D.S. Dote sir to kindly felicitate and welcome Dr. Prachi Agrawal madam as the new coming IQAC coordinator. Thank you, Dr.
Dr. Dote sir for welcoming Dr. Prachi Agrawal, and congratulations Dr. Prachi Agrawal for taking over the charge as a new IQAC coordinator. And we all should henceforth also support Dr. Prachi Agrawal for maintaining the status of what we are doing right now. And we should all cooperate Dr. Prachi Agrawal in our coming tenure. Now coming, Respected Dais, Principal Dr. D.S. Dhoti, our guest of honor for today's program, whose work is honored over here, Dr. S.M. Gupta ma'am. So, as I stand over here today, I must confess that my heart is filled with mixed bags of feelings. It is something like standing on a treadmill and which is already running, you know. So as all the words have come over here, she has maintained so many documents, she has been so strict, she has given a lot of like किसी को जवाई वाला भी feeling दिया है. So जब ये सब चीजें like this is like a treadmill which is already running and I want to step on that treadmill. So it's like exciting, challenging and also frightening. So obviously मन में बहुत सारा डर भी है. I think it is shown on my face, which is generally not seen. So I can, it's like my heart is really filled with all these feelings. So on the onset, first of all, I'm very thankful to the management and principal and everyone else who has shown this trust and entrusted me with this big responsibility of an IQAC coordinator. I will surely try my best to fulfill this role and bring Lawrence to our college in this role. Before I talk about what we are going to see ahead, I'd like to take this moment to acknowledge the work done by Dr. Gupta ma'am. As when I was taking over the charge and the process was going on, she told me I received only one single document when I took a charge. And what I am giving you, just now I can show you, that she showed me every cupboard meticulously, all the documentation that is being done, very systematic documentation is there. So I think it's a big challenge for me. Means even I'll have to work on my documentation kind of thing, which will take the legacy forward. So I'm very thankful to you, ma'am. Very thank you कि आपने मुझे इतना सारा help किया by putting all the documents properly. आज भी जब ये charge handover हो रहा था regarding APIs, एक आध जने का API रह गया था, मैम ने वो भी फाइनली कंप्लीट करके इसको टिक मार्क करके ये भी हो गया मैम, अब कंप्लीट हो गया बोले ये सब. सो मैंने मैम को कहा कि मैडम ये एक और काम रह गया था तो हो गया, जो बाद में मेरे अंक पे आता था करके. तो शी हैज डन एवरीथिंग दैट इज पॉसिबल एज पर एज डॉक्यूमेंटेशन इज कंसर्न, एंड शी हैज मेड दैट कल्चर ऑफ प्रिपेयरिंग रिपोर्ट्स एंड ऑल दैट. सो मुझे उतना काम शायद as far as reports are concerned, हमारे कल्चर के ऊपर शायद नहीं करना पड़ेगा. So as I take this role as an IQAC coordinator, I am reminded that IQAC is just not about ticking boxes and preparing audits. It's about fostering a culture where improvement should become our second nature. So every day we should ask ourselves, how can we do things better? So I think, and we should have that courage to take that action, to implement, to make everything better. Of course, this responsibility is very vast, because whenever I've been across people who came to know that I'm taking the role of IQAC coordinator, so congratulations के साथ साथ एक mocking congratulations होता है कभी भी. So, yes ma'am, you're going to take a big responsibility now. So I know this responsibility is very vast. I also know that I cannot do it alone. But with that, I also know that I'm surrounded by a team of wonderful people, supporting people, and most intelligent people in our institution. So I'm sure your ideas, your feedbacks, and your constructive criticism, they are going to be my best friends in my journey. All your ideas, all your criticisms, everything is welcome to the Department of IQAC. I believe that teamwork makes the dream work.
So obviously it's not my own alone work. Like, although I am taking the charge as an IQAC, I believe that everyone is embracing that the same charge along with me. After all, it is rightly said, अकेले चलने से सिर्फ रास्ते तय होते हैं, साथ चलने से मंजिलें पाई जाती हैं. So in the coming days, I hope to work closely with all of you, not just to maintain the quality standard that we have already achieved, but we'll try to push these boundaries and strive for new heights. So there was a big change when ma'am joined, the whole NAC process changed, and now once again it's going to undergo a big change. We are going from general or credit-based accreditation to binary accreditation. So I'm sure the way we have supported ma'am, I'm going to get much more support from all of you. So thank you. So let's embrace this role and let's not take this as a task. Means I'm also not taking this as a task that has been entrusted upon me. I'm taking this as an opportunity to innovate, to inspire, and to create a lasting impact. Thank you. Putting the new things, what you will be facing ahead. Now the challenges what were at the time of Dr. Gupta and the challenges for you, maybe they will be different, but they will be. Because at that time, that was the transition phase when SSR and AQR have changed. This is also again the phase when the SSR and the AQR will be changed and for the betterment of all the institutions. Now, with saying goodbye to outgoing IQAC coordinator Dr. Gupta Madam and welcoming the incoming IQAC coordinator Dr. Prachi Agrawal, let me call upon our respected principal Dr. Dote sir for his final presidential address. Today, we are gathered here to felicitate Dr. S.N. Gupta, outgoing ICT coordinator of our college, and also welcoming to Dr. Prachi Agrawal as the new IPC coordinator. So, let me tell you some past experience, because it is rightly pointed out by Dr. Sangwe that this is an in-house meeting and in-house felicitation program. तो हम सभी लोग IQAC के यहाँ इकट्ठा हुए हैं, प्रिंसिपल से लेके कोऑर्डिनेटर, ओल्ड एंड न्यू, and also the IQAC member, heads and other teachers. जैसे कि आज यहाँ हमने देखा कुछ व्यूज गुप्ता मैडम के बारे में यहाँ रखे गए थे, और ऑब्वियसली द व्यूज आर बेस्ड ऑन हर वर्किंग स्टाइल, ये तो हमने देखा है। थोड़ा मैं बता दूं कि व्हेन आई हैव टेकन चार्ज ऑफ प्रिंसिपल एज ऑफिसिएटिंग प्रिंसिपल ऑफ द कॉलेज, द फर्स्ट चैलेंज बिफोर me was to appoint the IQAC coordinator, और उसके हिसाब से I have plotted the notice that who are willing to become IQAC coordinator, because very soon Dr. Rangari was there at that time, but he was supposed to retire in a few months after taking off charge by myself as a principal. तो ऑब्वियसली है कि पहले तो हमारा सबकी मानसिकता ये होती है कि हम नहीं कहते नो नो नो, बिकॉज एवरीबडी नोज द टास्क, और उसके हिसाब से ऑलमोस्ट ऑल द एसोसिएट प्रोफेसर, बिकॉज वी कैन अपॉइंट एटलीस्ट एसोसिएट प्रोफेसर एज अ IQAC कोऑर्डिनेटर। तो गुप्ता मैडम से लेके सभी का जिनके लिए वो नोटिस थी, the persons above the associate professorship, सभी का नाम आया, और मुझे तो काम करना ही था, अपॉइंट तो करना ही था। तो उसमें सभी से मैंने डिस्कस किया, जिन्होंने ना कहा उसको बताया, मगर the things were different at that time. It was the scenario just before 5.5 years. There is a change now in that scenario, what was in the past. तो फिर ऐसे में थोड़ा रिजिड बहुत लोगों का था,
कि गुप्ता मैडम को हमने तैयार किया, मैडम आपको करना है, तो शी हैज एक्सेप्टेड एट दैट टाइम। और उन्होंने एक शब्द लिया था मुझसे कि सर मुझे इसमें का कुछ भी नहीं समझता ऐसा उन्होंने बोला और करने की कोशिश करूंगी। आणि आज आपण बघितलं की गुप्ता मॅडमनी आज फार उत्कृष्टपणे एक आपल्या महाविद्यालयाच्या IQAC ला वेगळा आयाम दिलेला आहे, हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्राचार्य म्हणून कबूल करतो। असं आहे की काम करत असताना अडचणी अनेक येतात आणि विभिन्न स्वभावाचे लोक आपण एकत्र काम करतो इन्स्टिट्यूटसाठी, तेव्हा त्या अडचणी कधी कधी मोठ्या वाटतात। आता सांगवे सरांनी एक वर्णन गुप्ता मॅडमचं जे केलं, थी त्यानंतर काय है होगी, हे 3 शब्द वापरले त्यांनी। मी थीशी 100% सहमत आहे, है या होगीशी तुमच्या 100% सहमत नसणार, कारण ते भविष्य सांगेल किंवा कामातून वर्तमान किंवा पुढे सरकेल भविष्य तेव्हा कळेल। परंतु जे काही त्यांनी त्यांच्या पास्ट बद्दल आणि त्यांच्या एकंदरीत पर्सनॅलिटी बद्दल सांगितलं, ते खरोखरच तशा प्रकारची त्यांची पर्सनॅलिटी आहे। मी मुद्दामून एक व्यक्तिगत उल्लेख त्यांचा करतो, त्यांना मी एनकरेज केलं, कारण आम्ही दोघंच 1965 चे मॉडेल आहोत या कॉलेजमध्ये आणि मी त्यांच्यापेक्षा 9 महिन्यांनी लहान आहे। जुन्या काळात दुसरं लेकरू होत होतं 9 महिन्यांनी असे आमच्या भाऊबंदमध्ये होते, एकामागे कसं 1 वर्षाचं अंतर नाही राहायचं असा काळ होता। आणि मग त्यांचं PG माझं 1 वर्षातलं, आणि आम्ही एक असे डॉक्युमेंट पाहत असताना थोडं क्रोनॉलॉजी की त्यांचं 10वीचं पर्सेंटेज जवळपास माझं सारखं आहे, 12वीचं सारखं आहे आणि BSCचं पण जवळपास सारखं आहे आणि MSCचं पण सारखं आहे। एवढा सारखेपणा तो आमच्या दोघांच्या बाबतीत आम्हाला दिसला। म्हणून म्हटलं आपण यांचे आता लहान भाऊच आहोत, एकाच वर्षातले आहोत। आणि मग त्या पद्धतीनं मॅडमला मी थोडं एनकरेज करत गेलो, एक वेगळं अशा प्रकारचं नात्यामध्ये त्यांना गुंफून की मॅडम हे तुम्ही करू शकता। सुरुवातीला त्यांना खूप काळजी होती आणि काही प्रश्न पण त्यांचे खूप होते, जे प्रश्न त्यांच्या ठिकाणीच मग त्यांनी त्यांचं निरसन करून घेतलं, अशा प्रकारचे त्यांच्या ठिकाणी काही प्रश्न होते आणि खूप उत्कृष्टरित्या असं काम केलं। आणि ते करत असतानाच ही गोष्ट खरी आहे की अग्रवाल मॅडमनी जो उल्लेख केला की मी जेव्हा चार्ज घेतला, म्हणजे गुप्ता मॅडम असं म्हणाल्या, तेव्हा एक कागद आणि माझी पण ती पहिली वेळ होती आणि मग पास्ट मध्ये काही असं डॉक्युमेंटेशन समोर आलं नसल्यामुळं स्वाभाविक मग कॅबिन मध्ये आम्ही तो ऑर्डर दिली आणि कार्यक्रम केला। पण जेव्हा मग गुप्ता मॅडमनी चार्ज घेतला त्यानंतर मग प्रत्येक गोष्ट त्या मला मागत होत्या, रंगारी सरला मागायची त्या हिंमत करत नव्हत्या माझ्या माध्यमातून, तर मग काही गोष्टी विस्कळीत होत्या, मिळाल्या नाही। पण म्हटलं मॅडम आता आपल्याला याच्या पुढे काम सुरू करायचं आहे व्हॉट्सअपवर, ते विसरून जावा। मॅडमनी त्या पद्धतीने मग कामाला सुरुवात केली आणि आज ते खरं ठरवलं की त्यांनी चार्ज देताना IQAC सिस्टमॅटिकली ही अग्रवाल मॅडमला हँडओव्हर केलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीची नोंद आहे बारकाईनं ही त्यांनी केलेली आहे। मी मुद्दामून त्यांचा या ठिकाणी आभारही व्यक्त करेल, त्यांचं कौतुकही करेल, त्यांना ॲप्रिशिएटही करेल की IQAC कडे जी जबाबदारी दिलेली आहे, जे आपल्या 7व्या वेतन आयोगाच्या GR नुसार ही IQAC कडे एक ॲडिशनल जबाबदारी काय आहे की डॉक्युमेंटेशन अँड रेकॉर्ड कीपिंग सेल, आणि खऱ्या अर्थानं डॉक्युमेंटेशन आणि रेकॉर्ड कीपिंग सेल ही जी IQAC कडे महत्वाची जबाबदारी आहे ती सार्थक गुप्ता मॅडमनी 100% ठरवलेली आहे। आपण आज API चे म्हणजे API आहे सेल्फ असेसमेंट प्रोसेसचे डॉक्युमेंट हे IQAC च्या मार्फत जावे, ते तसे सर्टिफाय असावे आणि शेवटी मॅडमनी त्यांचा लेखाजोखा त्यांच्या काळातला की उद्या त्याच्यामध्ये काही चेंज होऊ नये व्यक्तिगत आपल्या शिक्षकांच्या बाबतीत, आणि म्हणून तो माझ्या माध्यमातून आपल्याला सुपूर्द सुद्धा केलेला आहे की तुमचा माझ्याकडे हा रेकॉर्ड आहे, त्यांच्याकडे कॉन्सोलिडेटेड रेकॉर्ड आहे, परंतु सर्वांना माहिती नाही आहे म्हणून आपला रेकॉर्ड आपल्याकडे आहे इंडिव्हिज्युअली, पण तो असा कम्युनिटी फॉर्म मध्ये एका नव्हता कदाचित, आणि ते पण एक चांगलं काम जाताना मॅडमनी केलेलं आहे। मी मॅडमची त्याबद्दल खूप खूप त्या ठिकाणी नक्कीच आभार मानेन। गेल्या 5 वर्षामध्ये
मॅडमनी जे एक म्हणजे सर्वात चॅलेंजिंग, जसं त्यांना मला IQAC कोऑर्डिनेटर करायचं होतं, तसं ॲक्रिडिटेशन हे सुद्धा जवळ आलेलं होतं. आणि त्यातही मग मधला काळ कोरोनाचा आला आणि आपल्याला सर्वांना आठवत असेल की आपण कोरोनामध्ये ऑनलाईन मीटिंग सुद्धा त्या बाबतीत बऱ्याचशा घेतलेल्या होत्या. आणि मग त्यानंतर आपण ॲक्रिडिटेशनला गेलो आणि आम्ही समाधानी आहोत. त्यांना पण नेहमी खंत होती की आपल्याला A ग्रेड मिळाला नाही. तर मॅडमला मी नेहमी सांगतो की फॉरगेट अबाउट दॅट ग्रेड. आणि ही बोललो तेव्हा की हे कॅन्सल होणे आला आहे, तर तसंच झालं की बायनरी ॲक्रिडिटेशनवर आपण आलो. तर आपण केलेली मेहनत, आपण केलेलं काम हे आपल्याला समोर दिसत होतं सर्वांचं, आणि ते मांडलं गेलं व्यवस्थित, हेच आपल्या समाधानाची गोष्ट आहे. ग्रेड काय, तो येला आपण पोहोचल्यासारखं आहे. आणि त्याही परिस्थितीमध्ये की जिथे अनेक कॉलेजला कसे A ग्रेड मिळाले हे सुद्धा आपल्याला माहिती होतं. आणि म्हणून त्याचं मॅडम आपल्याला दुःख वाटण्यासारखं काही नाही आहे. तो नक्कीच आपण A and above आपल्या ठिकाणी आहोत अशी माझी 100% खात्री आहे. आणि त्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन हे नक्कीच मोठं आहे. मी मुद्दामून नवीन IQAC कोऑर्डिनेटर आणि तुम्हाला पण सांगेन की फक्त SSR आणि त्यानंतर पहिला AQR एवढंच फक्त पाहण्याचं काम मला पडलं. दुसऱ्या AQR नंतर या वर्षीच्या, गेल्या वर्षीच्या AQR पर्यंत मॅडमचा मला काही कोणता एकही कागद पाहण्याचं काम पडलं नाही. फक्त सायनिंग करता माझ्या आले. परफेक्टली मॅडमनी प्रत्येक क्रायटेरिया इन्चार्ज, मॅट्रिक्स इन्चार्ज ह्या सगळ्यांकडून ती गोष्ट त्या पद्धतीनं जी आवश्यक आहे त्या पद्धतीनं ती करून घेऊन मॅडमनी आज रोजी त्यांच्या जबाबदारीमधला जो AQR होता 2023-24चा तो सुद्धा अपलोड करून आता त्या या ठिकाणाहून आपला चार्ज डॉक्टर प्राची अग्रवाल मॅडमला देत आहे. सहकारी मित्रांनो, आपण जसं गुप्ता मॅडमला आणि त्यांच्या सोबत सातत्यानं कुथे सर, पळशीकर सर, पनपालिया सर तुम्ही बोलले नाही काही? आज सकाळी मी कटके मॅडमचा घसा बसला होता, आल्या त्यांचा आवाज निघत नव्हता. म्हटलं मॅडमचा कार्यक्रम आहे, कसं काय? एवढ्या तर काही डेंजर नाही गुप्ता मॅडम की तुमचा गलाई दबा देंगे, असं काही केलं नाही. तर मॅडमची एक झील होती कटके मॅडमची, नाही मीच करणार, मलाच ते करायचं, आता जसं होतं तसं पाहू. आणि छान त्यांनी आज, कारण त्यांच्या सुद्धा कुठेतरी भावना समवयस्क म्हणून, समकालीन म्हणून, आणि स्त्रिया आपल्या महाविद्यालयात तर तेवढ्या काळामध्ये कमीच होत्या, आता हे वाढलेली आहे संख्या इकडे, तर तेव्हा तर कमीच होत्या. त्यामुळे एक त्यांचे जे संबंध एक निकट होते त्यातलाच तो भाग असू शकतो. आणि म्हणून मी मॅडमला शेवटी खूप वेळ न घेता मला जे अपेक्षित आहे, आणि माझ्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा ते एक स्लोगन मी लावलेलं आहे की आहे त्याहून अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक वाटेकरूस आमच्या शुभेच्छा. आहे त्याहून निश्चितपणे गुप्ता मॅडमनी IQAC सुंदर केलेलं आहे. म्हणजे आहे म्हणजे त्यावेळेचं आहे, 2019चं सुंदर केलेलं आहे. याहून अधिक सुंदर ह्या गुप्ता मॅडम करतील, अशा प्रकार आपला अग्रवाल मॅडम करतील. काही दिवस गुप्ता मॅडमचं नाव निघेल ना, तर त्या अग्रवाल मॅडम करतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. या ठिकाणी आपले सेवानिवृत्त झालेले 2 सहकारी, त्यातले DT देशमुख एक करंट IQACचे मेंबर आहेत, आणि अग्रवाल सर आता या वर्षातच सेवानिवृत्त झाले या सेशनमध्ये, म्हणून त्यांचा पण IQAC आपला APIचा रेकॉर्ड आपण दिला आहे. देशमुख सरांना त्याची गरज नव्हती. या दोघांनी पण मॅडमचं काम हे जवळून बघितलेलं आहे, आणि ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मला पण मनापासून समाधान झालं. तर असो, आपण एक ही परंपरा, उद्या मी प्राचार्य असेल नसेल, परंतु ही परंपरा आता IQAC कोऑर्डिनेटर आता अग्रवाल मॅडमला देत असताना सुद्धा अनेक लोकांशी आपण चर्चा केली, मॅनेजमेंट सोबत आपण बोलत असतो. शेवटी मॅनेजमेंटचा एक डिसिजन महत्त्वाचा असतो, आणि त्यातून असं एक सर्वसाधारणपणे समोर आलं की एक 2 टर्म पर्यंत म्हणजे 10 वर्ष किमान हे काम असं क्युम्युलेटिव्हली पुढे जाईल अशा प्रकारच्या व्यक्तीला दिलं तर तो बरं होईल. त्यात प्राणी बसत होते, पण सगळ्या त्या आपल्या कन्सेंटमधून अग्रवाल मॅडमला आपण ते नेमलेलं आहे. आणि निश्चितपणे उद्या प्राचार्य कोणी असेल तरी मग त्यांना IQAC कोऑर्डिनेटर जर स्थायी त्या ठिकाणी असेल तर मग या महत्त्वाच्या कामामध्ये अडचण येत नाही, आणि ती निश्चित येणार नाही असं मला वाटतं.
आणि म्हणून प्राची अग्रवाल मॅडम यांच्या पुढच्या कार्यास मी खूप शुभेच्छा देतो. आणि गुप्ता मॅडमच्या बाबतीत त्यांनी जे काही माइलस्टोन या ठिकाणी IPSC कोऑर्डिनेटर म्हणून या ठिकाणी गाठलेले होते, त्यापैकी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम स्वतः त्यांनी IPSC कोऑर्डिनेटर म्हणून 3 प्रोग्राम केलेले आहेत. IQAC चे इनिशिएटिव्ह जर बघितले तर जवळपास 12 महत्त्वाचे इनिशिएटिव्ह हे गुप्ता मॅडमच्या काळात IPSC कोऑर्डिनेटर म्हणून झालेले आहेत. आणि त्यांनी स्वतः IPSC कोऑर्डिनेटर म्हणून ज्या ज्या ठिकाणी त्यांना सहभागी होणं क्रमप्राप्त होतं त्या ठिकाणी त्यांनी आपला सहभाग दिलेला आहे. आणि म्हणून एकंदरीतच IQAC कोऑर्डिनेटरची जबाबदारी ही खूप महत्त्वाची आहे संस्थेसाठी. आणि त्या दृष्टीनं हीच लिगसी आपली पुढे कायम राहील अशा प्रकारची अपेक्षा अग्रवाल मॅडम करून आपणा सर्वांना आहे. आणि त्या आपल्या अपेक्षा पूर्ण करतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि गुप्ता मॅडमला त्यांचं रिटायरमेंटचा काय दिवस नव्हता म्हणून त्या पद्धतीचं भाषण काही आपण केलेलं नाही. 28 फेब्रुवारीला आपल्याला त्यांना निरोप द्यायचा आहे महाविद्यालयामधून. आज हा IQACचा निरोप आणि चार्ज हँडओव्हरचा कार्यक्रम होता. त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. Thank you very much, sir. Thank you very much, Dr. D.S. Dote. Now, with this moment when we have said goodbye to Gupta Madam as a coordinator, as outgoing IQAC coordinator, and welcoming Dr. Prachi Agarwal. Now, let me call upon Dr. Neeta Rao for our vote of thanks. First of all, congratulations to Dr. Prachi Agarwal Madam. As we come to the end of this felicitation program, I would like to express my heartfelt gratitude to everyone involved. My sincere thanks goes to our principal, Dr. Deepak Thote sir, for organizing this event and making it a grand success. I extend my gratitude to Dr. Swaruparani Gupta Madam for graciously accepting our invitation. I also thank all the IQAC in charges for their active support and guidance throughout the event. I thank all the staff members who shared their valuable insights. I offer my appreciation. Last but not the least, I sincerely thank each and every teaching and non-teaching staff members who contributed directly or indirectly to making this event a success. Thank you very much. With the permission.